स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 15 एप्रिल 2026 ला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची पुण्यतिथी कशी साजरी करावी आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायणाची समाप्ती कधी करावी, किती नैवेद्य दाखवायचे आहे, नेमकं कसं उद्यापन करायचं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जेवढंच आपण म्हणजे स्वामी प्रकट दिन एकदम आनंदाने साजरी करत असतो, तेवढंच आपल्याला स्वामी पुण्यतिथी सुद्धा साजरी करायची आहे. कारण ह्या दिवशी महाराजांनी त्यांचा अवतार कार्य समाप्त केलं होतं. पण आजही निर्गुण स्वरूपात स्वामी चराचरामध्ये वास करतात. हम गया नहीं जिंदा है ह्या शब्दाची प्रचिती प्रत्येकाला येत असते. आणि अर्थात या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा, आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा, ओरके करोनी अम्मा चालला हा देव तारा. आपल्याला हे गाणं माहिती आहे की जेव्हा स्वामींनी त्यांचा देह ठेवला होता आणि हा दिवस खरं तर सगळ्यांना नको असतो, कारण ह्याच दिवशी स्वामींना त्यांचं जे काही कार्य होतं ते समाप्त करावं लागलं होतं. पण अर्थात आजही ते आहे. प्रत्येकाला महाराजांची अनुभूती येत असते. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन महाराज दर्शन देतच असतात आणि जो सेवा करत असतो त्याला याचा अनुभव येतोच. पदोपदी महाराज आपल्याला दिसतात आणि खरं तर आपल्याला ते नाही दिसत, त्यांना आपल्याला बघायचं असतं. म्हणून ते कुठे ना कुठे तुम्ही कितीही अडचणीत आहात, कितीही संकटात आहात, फक्त तुम्ही एक हात जरी मांडली ना, कुठल्या ना कुठल्या रूपातून महाराज तुम्हाला दर्शन देत असतात. आता गुरुचरित्र पारायणाची समाप्ती. सगळ्यात आधी तर तुम्ही केंद्रात बसणार असेल तर केंद्रात सगळं होऊन जातं. आपल्याला काही करायची गरज पडत नाही. फक्त जायचं, पारायण वाचायचं. शेवटच्या दिवशी 10:30ची आरती वगैरे होते. नंतर थोडस मार्गदर्शन केलं जातं आणि नंतर मग बऱ्याच ठिकाणी तर तिकडे जेवण वगैरे केलं जातं. काही ठिकाणी असं आहे की म्हणजे प्रसाद वगैरे देता घरी. जे छोटे छोटे केंद्र आहे मध्ये काय करतात, शिरा आणि मसाले भात यांचा प्रसाद देतात आणि मग तो आपण घरी घेऊन घ्यायचा किंवा आपण तो घरी खायचा. काही ठिकाणी असं आहे की तिथेच सगळं जेवण वगैरे मॅनेज केलेलं असतं, मग तिकडेच तुम्ही भोजन घेऊ शकता. आता सगळ्यात आधी एक सांगते, सामूहिक आपण पारायण केलेलं असतं. आता त्या पोथीला नैवेद्य दाखवायचा का, तर बघा याच्या आधी सुद्धा म्हणजे मी लग्नाच्या आधी मी जेव्हा पारायण करायचे तेव्हा असंच होतं की जाऊन सगळं वाचायचं, नंतर मग यायचं आणि जेवण केंद्रातच करायचं. आजही तीच पद्धत आहे. सगळ्या महिला तसंच करतात. पण काही महिलांचं असं मत आहे की ताई, आम्ही जर ते जेवण घरी घेऊन आलो तर चालतंय ना, तुम्ही ते जेवण किंवा तुम्हाला जो काही प्रसाद दिलेला आहे त्यांनी, मग तो शिरा असेल किंवा काही मसाले भात असेल, तो घरी घेऊन या आणि मग तुम्ही घरातलं अन्न ग्रहण करू शकता आणि नंतर तो प्रसादाचा शिरा खाऊ शकता. तुमची इच्छा, तुम्हाला वाटलं तर ते करा. आणि ज्या महिला घरात बसलेल्या आहेत तर आपल्याला एकदम व्यवस्थित उद्यापन करायचं आहे. ते कसं, 7व्याच दिवशी उद्यापन करायचं असतं. मग अध्याय पण वाचायचं असतं, स्वयंपाक पण करायचा असतं आणि अर्थात ती तारेवरची कसरत असते, मला माहिती आहे. मग सकाळी लवकर उठून आधी सगळे अध्याय पठण करून घ्यायचे, त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा. आता स्वयंपाक करत असताना यथाशक्ती जेवण बनवा. वरण भात, घेवड्याच्या शेंगा, अगदी शिरा केला तरी चालेल. आता जेवणाला फक्त कांदा लसणाचा वापर करायचा. तुम्ही भात आणि डाळी सगळ्या वापरू शकता, कारण बऱ्याच महिला म्हणजे पुरणाचा पण स्वयंपाक करतात. पण काय होतं, त्या पुरणाच्या स्वयंपाकामध्ये जेव्हा कटाची आमटी करतो तेव्हा फक्त कांदा लसूण वापरायचं नाही, बाकी सगळे जिन्नस टाकून तुम्ही ती भाजी करू शकता. इथे डाळ भात वगैरे चालतो, फक्त उद्यापनाला कांदा लसूण आपल्याला वापरायचा नाही आहे. यथाशक्ती उद्यापन करा. उद्यापन करत असताना नैवेद्य किती असतं, आता ज्यांनी घरात पारायण केलं आहे त्यांना सांगते, तुम्हाला काय करायचं आहे, एक नैवेद्य ग्रंथासाठी असतो, एक स्वामी महाराजांसाठी असतो, एक दत्त महाराजांसाठी असतो आणि एक आपल्या कुलदेवीसाठी असतो. असे 4 नैवेद्य दाखवायचे असतात. 4 ग्रंथात 4 नैवेद्य सांगितलेले आहे. एक दत्त महाराजांसाठी, स्वामी महाराजांसाठी, एक आपण जो ग्रंथ पठण केला आहे त्याच्यासाठी आणि आपल्या एक कुळदेवीसाठी. 4 नैवेद्य करायचे. आता लय मोठा प्रश्न होतो की ताई ते नैवेद्य आपणच खायचे. आपल्या घरातल्या देवांना जो नैवेद्य दाखवला आहे तो आपणच ग्रहण करायचा असतो. आणि ग्रंथाला जो नैवेद्य दाखवला आहे ना, तो जो ग्रंथ वाचणारा असतो त्याने तो नैवेद्य ग्रहण करावा. तुम्ही
सासूला द्या, घरात तुमचे सासरे असेल, सासू असेल, नवरा, मुलं, असं तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं तो सगळा नैवेद्य खायचा. तो नैवेद्य आधी आपण खायचा आहे, नंतर बाकीचं जेवण करायचं. कारण काय होतं ना, तो नैवेद्य एक खाल्ला की बाकीचे 2-3 तसेच राहतात. असं करायचं नाही. आधी तो नैवेद्य आपण खायचा आणि मग बाकीचं तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खा. ठीक आहे. आता ताई, आम्ही केंद्रातच पारायणाला बसलो आहे, केंद्रातच समाप्ती झालेली आहे आणि केंद्रातच आपण जेवणार आहे, तर असं केलं तर चालतं का? बघा, आता याच्या आधी पण जेव्हाही पारायण झालंय किंवा 90% लोक असेच करतात की केंद्रातच खाऊन घेतात. मला माहिती आहे तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं तुम्ही काही सेवा केलेली आहे आणि आपण आता जर केंद्रामध्ये मांडण्याचा कार्यक्रम असला तर अर्थात आपण काही ना काही देतो. आता माझ्या येवल्या केंद्रामध्ये असं आहे की मोस्ट ऑफ द टाइम बायका चपात्या वगैरे घेऊन जातात की आपल्या घरातल्या चपात्या आपण घेऊन जायच्या. आता आजकाल म्हणजे आता ते तसं आहे की नाही माहिती नाही, पण आहे ते, कारण माझ्या तिकडे पारायणाला बसले आहे, सो मला ते माहिती आहे की चपात्या वगैरे घेऊन जायच्या असतात आणि आपण काही ना काही दान करतच असतो. मग डाळ आहे, गुळ आहे, साखर आहे, आपण आपल्याकडनं काही ना काही तिकडे दान करत असतो. मग जर तिकडे जेवण केलं तर मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता हो, मी तिकडे जेवण केलं, मग माझ्या पारायणाचं फळ याला मिळेल त्याला मिळेल, देव कोणाचेही फळ कोणाला वाटायला बसलेला नाही आहे. तू पारायण केलं तर तुझ्या पारायणाचं फळ तुलाच मिळणार आहे. मला मान्य आहे की केंद्रात पारायण केल्यावर सामूहिक पारायणाचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं, मान्य आहे. पण जर तुम्हाला केंद्रातच अन्न ग्रहण करायचं असेल तर आपण काही ना काही देत असतो. प्रत्येक जण केंद्रात काही ना काही, मग आपण तांदूळ देऊ किंवा गहू डाळ किंवा कोणी म्हणजे काय म्हणतं ना, दक्षिणा स्वरूपात कोणी ना काही देत असतं. मग आपल्याकडनं पण ते दिलेलं असतं म्हणून त्याचं अन्न ग्रहण करायला काहीच वाईट नाही. पण ज्याची इच्छा आहे की नाही ताई, मी एवढं जीव तोडून या प्रहर पारायण केले आहे तर मला माझं उद्यापन करायचंच करायचं आहे, काहीही हरकत नाही. तिकडे तुम्हाला कोणी म्हणणारच नाही की तुम्ही इथेच जेवण करा. आपला ग्रंथ झाला, ग्रंथ हलवला की ग्रंथ घरी घेऊन या. ज्या पद्धतीने मग तुम्ही आपली कुळदेवी, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज आणि ग्रंथ असे 4 नैवेद्य काढून ठेवा. घरातच तुम्ही स्वयंपाक करा, 4 नैवेद्य काढून ठेवा घरातच, मग तुम्ही सगळं करा आणि मग तुम्ही घरातच जेवा. काहीही अडचण नाही. आता हे कसं करायचं हे तुमच्यावर आहे मैत्रिणींनो, कारण मी आमच्या घरात पारायण करत असल्यामुळे माझं घरातच असतं. कारण लहान मुलांसोबत मी केंद्रात जाऊन पारायण करू शकत नाही, तर मी घरातच पारायण करणं ते प्रेफर करते आणि मला ते आवडतं. आणि मग जो काही नैवेद्य आहे तो मी घरातच करते. हे का सांगते, कारण बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई काय केलं पाहिजे, तर हे सगळं तुमच्यावर आहे. आता हे झालं मैत्रिणींनो. आणि एक सांगते, बायकांचं फार असतं बरं का, मी पाहिलेलं आहे की केंद्रात आहे ना, मग सगळं केंद्रातच करायचं का बरं? आपल्या घरात स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, घरात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे. आपल्या घरात स्वामींचा फोटो आहे, मूर्ती आहे, काय जे असेल ते, तिथे सेवा झालीच पाहिजे. आता मग ते कसं करायचं? लवकर तुम्ही वाचून वगैरे घरी याल आणि जर तुम्हाला केंद्रातच नैवेद्य ग्रहण करायचा असेल तर तुमची इच्छा, मग घरी आल्यावर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आपल्याला. अभिषेक कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे, तरी मी तुम्हाला सांगते. आपल्याला खरं तर 16 वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं असतं, 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं असतं, 1 वेळा पवमान सुक्तमचं पठण करायचं असतं आणि 1 वेळा श्री राम रक्षा फलश्रुतीने 1 ते 9 ओव्यांपर्यंत राम रक्षा पठण करायची. असं सगळं म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवर फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालतं. मग मूर्ती स्वच्छ साफ करावी, तांबण्यातून बाहेर काढावी आणि म्हणजे जर तुमच्या घरात असेल तर स्वामींना वस्त्र परिधान करावे. त्याच्याबरोबर येतं ते हिना अत्तर तुम्ही लावा, अष्टगंध लावा, फूल धूप दीप नैवेद्य जे काही करणार आहात तुम्ही घरात, तो नैवेद्य तुम्ही महाराजांना अर्पण करा. अगदी शिरा केला जरी तुम्ही केंद्रात जेवणार असेल तरीही, तुम्ही शिरा करणार असेल तरीही तुम्ही स्वामींना तो अर्पण करा. छानपैकी आरती करा आणि मग केंद्रात जा. घरातल्या देवांना विसरायचं नाही. सामूहिक सेवेचं फळ आहे, मान्य आहे, पण घरातली कोण तुमची देवाची पूजा करेल? आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती आहे तर घरातच काही सेवा आहे ज्या खरंच घरात केल्या पाहिजे. केंद्रात जाऊन जरी करणार असेल तरी सुद्धा घरात काही सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या. हे झालं. आता स्वामींच्या नैवेद्याला जर तुम्ही घरात पारायण करणार असेल, हेच करा तेच करा, खरंच काही नाही आहे. ब्राह्मण जोडपं भेटलं तर अतिशय उत्तम. एक जोडपं जर तुम्ही घरात पारायण करणार असेल तर एक जोडपं तुम्ही जेव घाला. नाहीच भेटलं तर कुठलंही जोडपं तुम्ही जेव घालू शकता. ग्रंथात जरी ब्राह्मण जोडप्याचा उल्लेख केला आहे तरी सुद्धा तुम्ही कुठलं पण जोडपं जेव घालू शकता, कारण जर ते येणार नाही आहे तर आपण कुठलंही जोडपं जेव घालू शकता. किंवा जर कोणीच येणार नसेल तर कोरडा शिदा
जवळचे ब्राह्मण आहे, प्रत्येक गावात 100 ब्राह्मण भरलेले आहे. आपल्याकडे एकही असे जवळचे गुरुजी असतात की ज्यांना काही अडचण आली की आपण त्यांना कॉल करतो. त्यांना तो सगळा शिदा, कोरडा शिदा घेऊन जा. त्यांच्या घरात व्यवस्थित एक टाइमाचं व्यवस्थित काय म्हणतं ना, व्यवस्थित शिजेल असं तुम्हाला त्यांना दान करायचंय. मग त्याच्यामध्ये गहू आहे, सॉरी तांदूळ आहे, डाळ आहे, गूळ आहे. तुमच्याकडनं जसं होईल तेवढं तुम्ही दान करू शकता. ठीक आहे. आता हे झालं. आता सेवा काय करायची ते मी तुम्हाला नंतर सांगेल. फक्त मला एक सांगायचंय, गुरुचरित्र पारायणाची सांगता व्यवस्थित करा. आता बऱ्याच ठिकाणी खरं सांगू का, एकच म्हणजे घरातच पारायण करता आणि एकच नैवेद्य दाखवता, हे पूर्ण चुकीचं आहे. 4 नैवेद्य दाखवायला किती वेळ लागतो आणि अगदी बारीक बारीक, हरकत नाही तुम्ही प्रॉपर जरी नैवेद्य, वरण भात भाजी चपाती व्यवस्थित थोडं थोडं ठेवलं आणि सगळा तो नैवेद्य ग्रहण करायचा, बाकीचं नंतर खायचं. आता काही नैवेद्य आमची समाप्ती झाली आहे, त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याच्याशिवाय ती सेवा पूर्ण होत नाही आणि ते सुद्धा फलश्रुती, विष्णू सहस्रनामाची फलश्रुती सहित पठण करायचं आहे. ताई संध्याकाळी तुम्ही आम्ही दिवाणवर झोपू शकतो का? तुमची बघा, आपली पारायणाची समाप्ती झालेली आहे, नंतर तुम्ही दिवाणवर झोपू शकता, तुम्ही सगळं व्यवस्थित करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. संध्याकाळी आम्ही कांदा लसूण खाऊ शकतो का? तर आता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण पोथीची समाप्ती झालेली आहे. तुम्ही संध्याकाळी कांदा लसूण खाऊ शकता. पण आता मी माझं सांगते, मी जेव्हा 7 दिवसाचं पारायण करते ना, समाप्ती झालेली आहे, मान्य आहे, पण संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वगैरे आपलं पठण झालेलं असतं, त्याच्यानंतर तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. कांदा लसूण खा, बेडवर झोपा, जे करायचं ते करा, बाहेरचं खा, तुम्हाला जे काही खायचं होतं एवढे 7-8 दिवसामध्ये तर तुम्ही सगळं खाऊ शकता. बाकी असं खूप काही नाही आहे, पण नैवेद्याची व्यवस्थित तुम्ही सोय करा. आणि ज्यांची इच्छा आहे की ताई मी तिकडे जरी पारायण केलं आहे, मला घरातच समाप्ती करायची, आवर्जून तुम्ही घरातच समाप्ती करा. छानपैकी साधं भाजी पोळी वरण भात बनवायचा, 4 नैवेद्य दाखवायचे, घरातच समाप्ती करावी. पण हे सगळं तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं की ज्यांनी माझ्यासारखं सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण केलं आहे, त्यांनी काय करावं? त्यांचा खूप मोठा प्रश्न की ताई याचं उद्यापन कसं करावं? तर बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र आहे, तुमची 7 पारायण झाले, तुमची 5 पारायण झाले, सगळं तुमच्यावर किती झाले ते तुम्हाला माहिती, काहीच नाही. आणि ज्यांची समाप्ती झाली आहे, म्हणजे आता ज्यांनी ठरवलं आहे की ताई मी 7 पारायण करेल, पण अगदी 5 झाले आहे, तर त्यांनी 2 दिवसांनंतर त्याची सांगता, आणि खरं तर त्याची सांगता काही नाही आहे. ग्रंथाला तुम्ही नैवेद्य दाखवा फक्त, किंवा जे असेल घरात अगदी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतं. पण इच्छा असते आपण की एवढं पारायण झालं आहे आपल्याकडनं, महाराजांनी ते करून घेतलं आहे, मग अशा वेळेस काय करू शकतो? तर अशा वेळेस तुमच्या घरात वरण भात भाजी चपाती थोडासा नैवेद्य दाखवावा. आणि अर्थात स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे आपण काही ना काही तर घरात गोडधोड करणारच आहोत, त्याचाच नैवेद्य दाखवायचं. बाकी त्याचं खूप नाही आहे की त्याचे 4 नैवेद्य वगैरे नाही, त्याचा एक नैवेद्य जरी दाखवला, देवालाच तो नैवेद्य दाखवला तरी चालतं, किंवा देवाला दाखवला आपण, किंवा तर त्याचा सेपरेट असा ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायची गरज नाही. जो महाराजांना दाखवला आहे तेच आहे, किंवा स्वामी चरित्र सारामृताची सांगता सुद्धा काहीच नाही. म्हणजे जे जर तुम्ही 7 पारायण करणार असेल, किंवा जर तुमची 15 तारखेनंतर ते पारायण होणार असेल, तरी सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे, काहीच नाही. फक्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा, ग्रंथाला दाखवायचं वगैरे असं काहीच नाही. ठीक आहे, ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकं झाली. सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब